अमरावती जिल्ह्यातील वलगाव स्टेट बँकेसमोर पैसे काढण्यासाठी हजारो लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली। यामुळे लॉकडाऊनचं उल्लंघन झालं असलं तरी पोलीस प्रशासनास बँक प्रशासन हतबल झाले होते। जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे। ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे। त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली आहे। शिवाय नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे। परंतु या सर्वांना फाटा देत वलगाव येथील स्टेट बँक समोर अंदाजे 1000 नागरिकांची गर्दी दिसून आली। विविध योजनांचे पैसे काढण्यासाठी बँक समोर गर्दी लागली होती। याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी यापूर्वीच वलगाव पोलीस स्टेशनला सुरक्षा लावण्याबाबत पत्र दिल्याचं त्यांनी सांगितलं। तेथे पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही। SBI समोरच राहतो। या भागात दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या एरियामध्ये फक्त हप्त्यात एक वेळा किंवा 2 वेळा सॅनिटाईज केलं जातं। कृपया करून इथं दोन्ही वेळा रेग्युलर सॅनिटायझेशन झालं पाहिजे, कारण की त्यामुळे लोक येते पूर्ण या बँकेला 7 गावातले लोक लागलेले आहेत। त्याप्रमाणे तिथून जे लोक येतात त्यांचा आम्हाला खूप त्रास होत आहे। संतोष रावेकर येथील रहिवासी असून वलगावच्या स्टेट बँकेजवळ माझं घर आहे आणि माझ्या परिसरात आमचे 7 ते 8 घरं आहेत। त्यांना ह्या बँकेचा खूप त्रास होत आहे। त्रास म्हणजे असा आहे की घरातून बाहेर निघायला कुठे किराणा किंवा भाजीपाला आणायला जायला त्रास होत आहे। इथं सोशल डिस्टन्सिंगचं अजिबात पालन होत नाही। शासनाचे सर्व नियम दावणीला बांधत अंदाजे 1000 नागरिक सोशल डिस्टन्सिंग न ठेवता रांगेत लागल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला। याबाबत स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे देखील दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।